अजित पवार प्रवास करत असलेलं विमान कोसळलं आणि यामध्ये अजित पवारांसह इतर 5 जणांचा मृत्यू झाला. हे विमान विमानतळाच्या बाजूलाच कोसळलं. तसाच बारामतीवर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज बघायला गेलं तर या बाबतीत बोलत असताना शरद पवारांना आपल्या भावना देखील व्यक्त करायला अडचणी येत होत्या. ते समोर बघून बोलू शकले नाहीत आणि त्यांचा कंठ त्या ठिकाणी दाटल्याचं आपण बघितलं. समोर बघून बोलू शकले नाहीत आणि त्यांचा कंठ त्या ठिकाणी दाटल्याचं आपण बघितलं आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रासह शरद पवार देखील पोरखे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. हा रस्त्याला एक प्रचंड असा धक्का आहे. हे कर्तृत्व नेण्याची शक्ती ज्याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मोकळा. हे काही नुकसान झालं ते भरून निघणार नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात. मी आज लिहिण्यासोबत येणार नसतो, परंतु काही विरोध करतात. हा अंगात याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कर्तव्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं.